हॅलो फ्रेंड्स, आज मी किचन टिप्स अँड ट्रिक्समध्ये नवीन काही टिप्स घेऊन आलेली आहेत. त्याच्या पहिले किचन टिप्स अँड ट्रिक्स 24ला सबस्क्राईब करायला विसरू नका. गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. दुसरं, कांदा डोळे चुरचुरत असतील तर ते 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. 3, भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला किती छान वाटलं तरी यामुळे पोषक घटक कमी होतात. 5, सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. 6, लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. 6, सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. 7, कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. 8, भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला किती छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही. तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच राई आणि जिरे टाका. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणे गरजेचं आहे. भजी करताना बॅटरमध्ये थोडे गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा, म्हणजे छान होतील. भाजीच्या रश्श्यात मीठ जास्त पडले तर त्यात उकडलेले बटाटे टाकावे. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्श्याचा खारटपणा कमी होतो.